कोकणात सध्या शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत आणि हा धडाका असाच सुरू ठेवण्याचा सिलसिला कायम ठेवणार आहोत अशा पद्धतीची वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जात आहेत। माझ्यासोबत आहेत ठाण्याचे माजी नगरसेवक तसेच मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाची ज्यांच्याकडे पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे ते बाळा चिंदरकर आहेत। काय सांगाल, अगदी शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आहेत, पुढच्या काळात कशा पद्धतीने हे पक्षप्रवेश सुरूच राहणार आहेत? आता महाशिवरात्रीला आदरणीय आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेब आंगणेवाडीत आणि कुणकेश्वरला येऊन गेले। त्यावेळेला काही अशा महत्त्वाच्या चर्चा झाल्या आणि त्याच वेळेला उभाटामधून संजय पडते साहेबांचा आपण प्रवेश घेतला आणि पुढच्या काळात शिंदेसाहेबांचं कार्य आणि आदरणीय आमचे आमदार निलेश राणेसाहेब आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंतसाहेब यांनी जो काही सिंधुदुर्गात धडाका लावला आहे, ज्या पद्धतीने काम आमचं चालू आहे, कितीही काही झालं, बरेच विरोध होते, तुम्हाला माहिती आहे। आम्ही आता शिवसेनेचा एक मोठा पक्षप्रवेश चांगली घोडदौड चालू होती, मध्ये रोग लागला गेला, पण आदरणीय पक्षप्रमुख शिंदेसाहेबांनी असं सांगितलं आहे की इथे उद्धव सेना आणि उभाटा जी काय आहे सिंधुदुर्गात ही औषधालाही शिल्लक ठेवायची नाही, असा आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो आहोत। आणि तुम्हाला येत्या दिवसात फार मोठमोठे प्रवेश जे काय छोटे मोठे राहिले आहेत, आता साळवींचा प्रवेश झाला, तुम्ही आता पाहिलं राजन साळवींचा रत्नागिरीत, आणि इथे सुद्धा आम्ही हा पक्षप्रवेश घेणार आहोत। त्याच्यासाठी आमचे मंत्री उदय सामंत साहेब, भैया सामंत साहेब, आदरणीय निलेश राणेसाहेब आणि संपूर्ण जिल्हाप्रमुख दत्ता सामंतसाहेब संपूर्ण जण आम्ही एकजूट होऊन इथे सिंधुदुर्गात जरा पण औषधाला पण ही जी काय उभाटा आहे ही ठेवणार नाही, एवढं आमचं आश्वासन आहे। आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि याकडे अगदी भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल आणि उभाटा सेना पण असेल यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे, तुम्ही कसं पाहताय? आमचं कामाचा या कुडाळ मालवण मतदारसंघात जोरदार आमचं काम चालू आहे, पक्ष बांधणीचं काम चालू आहे। मागे ज्या वेळेला शिंदेसाहेब इथे स्वतः आले तेव्हा बरेच काही निर्देश शिंदेसाहेबांनी संपूर्ण ह्या टीमला आमच्या दिलेले आहेत। त्या पद्धतीने कुडाळ मालवण मतदारसंघात आपला ज्या पद्धतीने पक्ष बांधणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने पक्ष बांधणी होत आहे, मोठमोठे प्रवेश घेत आहोत आणि आता मालवण नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, तेही आम्ही आता लवकरच पक्षप्रवेश करणार आहोत। कुडाळमध्ये ऑलरेडी झेंडा लागलेला आहे, आमचा नगराध्यक्ष बसलेले आहेत, त्यामुळे येत्या इलेक्शनमध्ये आम्ही महायुतीतूनच आमची महायुती आहे, महायुतीच्या माध्यमातून आम्ही हे सर्व इलेक्शन लढणार आहोत। तरीसुद्धा आमचा पक्ष म्हणून शिवसेना, मुख्य शिवसेना म्हणून आम्ही ह्या संपूर्ण कामाला लागलेलो आहोत। नक्कीच। अगदी शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे गटामध्ये जे वैभव नाईक आहेत, वैभव नाईक यांनी तुमच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे आणि वैभव नाईक यांनी अगदी शपथ घेतलेली आहे की मी काहीही झालं तरी शिंदेच्या शिवसेनेत जाणार नाही, कसं पाहताय वैभव नाईक यांच्या या वक्तव्याकडे? साहेब, असं काही नाही आहे। तुम्हाला माहिती आहे, जेव्हा हा जो विषय जेव्हा शिंदे सेना जेव्हा स्थापन झाली, आम्ही मुख्य शिवसेना घेऊन उभाटामधून जेव्हा बाहेर पडलो आणि जेव्हा सुरत मार्गे आम्ही ज्या वेळेला जे घटना केल्या होत्या त्या वैभव नाईक साहेबसुद्धा इच्छुक होते, पण काही कारणास्तव काही विरोधामुळे ते आले नाहीत। पण आज पाहिलं तर आमचं नेतृत्व एवढं मोठं आहे, त्यामुळे काय मला असं काय वाटत नाही त्यांनी उभाटामध्ये राहून त्यांचा पक्ष सांभाळावा, बाकी आम्ही समर्थ आहोत आमच्या पक्षाला सांभाळण्यासाठी। तर बघताय, मोठ्या प्रमाणात सध्या शिंदेच्या शिवसेनेत कोकणात पक्षप्रवेश सुरू आहेत आणि बाळा चिंदरकर म्हणतात की याच्या पुढच्या काळात औषधालयही उद्धव ठाकरे शिवसेना कोकणात आपल्याला पाहायला मिळणार नाही। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कुडाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।